बंधू भगिनींनो, नवनाथापैकी गहनीनाथ ज्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी आपण भेट द्यायला जाणार आहोत। म्हणजे काही मिनिटात त्या स्थानी आपण पोहोचू आणि त्या ठिकाणी दर्शन घेऊ आणि काही माहिती सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊयात। तर मित्रांनो, पाथर्डीपासून एक 15 किलोमीटरवर घुमटवाडी गाव आहे आणि घुमटवाडीपासून एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावर गहनीनाथ गुंफा म्हणून स्थान आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता आणि त्या ठिकाणी गहनीनाथाने 12 वर्ष तपश्चर्या केली होती असं म्हटलं जातं। त्यांचे गुरु असलेले गोरक्षनाथ त्यांनी त्यांना अनुग्रह दिलेला होता। तेचे अतिशय निवांत आणि मनाला शांती देणारे ठिकाण आहे। आता आपण काय करू, मंदिरामध्ये जाऊ, त्या ठिकाणी गहनीनाथांचं दर्शन घेऊ आणि बाजूस महाकालेश्वर महादेवाचं एक मंदिर बी आहे, त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊ। चला माझ्या बरोबर। त्यांनी गहनीनाथाला अनुग्रह दिला आणि या ठिकाणी पहा, एकदम समोर जर आपण पाहिलं तर गहनीनाथांची या ठिकाणी मूर्ती आपल्याला दिसते। अतिशय चैतन्यमय आणि मनाला शांती देणारं हे स्थान आहे। आपण दर्शन घेऊयात। समोर आहेत गहनीनाथ आणि त्यांच्या पाठीमागं आपण पाहू शकता गोरक्षनाथ। आपण पाहू शकता या मंदिराचं स्ट्रक्चर अगदी घुमटासारखं आहे आणि या पंचक्रोशीत या स्थानाला गहनीनाथ गुंफा म्हणून ओळखलं जातं। पण काही काळानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता ते जे गुफा काही जीर्ण अवस्थेत वरचा घुमट झालेला होता, त्यामुळे नवीन बांधकाम या ठिकाणी केलेलं आपणाला काही मिनिटांनंतर मी दाखवणारच आहे। पण आता पहा, या ठिकाणी आपण दर्शन घेत आहोत। गहनीनाथ मंदिराच्या डाव्या बाजूस भगवान महादेवाचं महाकालेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेणार आहोत। चला। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। गहनीनाथ गुफा शेजारी असलेल्या महाकालेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण आता दर्शन घेत आहोत। मित्रांनो, आता आपण गहनीनाथांचं दर्शन घेतलंय, त्याच बाजूला असलेल्या महाकालेश्वर महादेवाचं दर्शन घेतलंय आणि या ठिकाणी असलेली एक आणखीन अद्भुत जागा मी आपल्याला दाखवणार आहे। चला माझ्या बरोबर। पहा, या ठिकाणी आपण एक लहानशी गुहा पाहू शकता आणि या ठिकाणी राहणारे जे लोक आहेत, पंचक्रोशीतील लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी असलेलं जे भुयार आहे गहनीनाथ गुंफापासून तर मच्छिंद्रनाथ महाराजांची जी समाधी मंदिर आहे मायंबा, एक 12-13 किलोमीटरवर अंतर आहे आणि ही गुफा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या मायंबागडापर्यंत जाते असं म्हटलं जातं। आता आपण पाहूया आत किती जाता येते।
मित्रांनो, एक 10 फुटापर्यंत आपण या ठिकाणाहून जाऊ शकतो, पण अंधार असल्यामुळं पुढं काय आहे आयडिया नाही. मित्रांनो, एक 10 फुटापर्यंत मी आत गेलो होतो. आत अंधार असल्यामुळं काही मला पुढं दिसलं नाही, पण एक वेगळं अनुभूती, चैतन्य आत गुहेत गेल्यावर झालेली आहे. चला आता आपण बाहेर येऊयात. ओम गहनीनाथ महाराज की जय. मित्रांनो, या मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर गोरक्षनाथाचं हे एक सुंदर मंदिर आहे, असं या ठिकाणी असलेले जे महाराज आहेत ते सांगितलं. आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ आसनस्थ झाले होते आणि त्यांनी पाहिलं की गहनीनाथ कशा प्रकारे या ठिकाणी तपस्या पार पाडत आहेत. या ठिकाणी असलेलं गहनीनाथाचं हे मंदिर, आणि या मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर पाठीमागं जेव्हा तुम्ही डोंगर पाहत आहात, त्या डोंगरावर गोरक्षनाथाचं सुद्धा एक मंदिर आहे, असं महाराजांनी सांगितलंय. मागील व्हिडिओमध्ये आपण गहनीनाथाची जी संजीवन समाधी आहे, सिंदफणा नदीच्या उगमावर चिंचोली तालुका पाटोदा या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं होतं. आणि आत्ता 1 महिन्यानी गहनीनाथाने जी तपस्या केली 12 वर्षे, त्या ठिकाणाला जाऊन आपण भेट दिलेली आहे. त्या ठिकाणचं दर्शन घेतलेलं आहे, काही माहिती सुद्धा घेतलेली आहे. तर मित्रांनो, असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,